नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण सिलेबसच्या संदर्भामध्ये ग्रॅमेटिकल कन्सेप्ट्सबद्दल माहिती घेतली. आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला त्यातील राहिलेला थोडासा भाग जो व्होकॅब्युलरी अंतर्गत येतो. यापूर्वी आपण सर्व ग्रॅमरच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, युनिट्स आहेत, त्यांच्या संदर्भातील माहिती घेतली. व्होकॅब्युलरीमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे व्होकॅब्युलरीवर जवळपास 25 ते 30% प्रश्न स्पर्धा परीक्षा इंग्रजीमध्ये येत असतात आणि जिथे मार्क्स जाण्याचे जास्त चान्सेस असतात ते म्हणजे व्होकॅब्युलरी भाग आहे. यामध्ये शब्दांमध्ये नेमकं काय काय येतं तर यामध्ये आहे पहा, वन वर्ड सबस्टिट्यूशन हा भाग आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि त्यासाठी तुम्हाला एक शब्द सांगायचा असतो. त्याला म्हणतात च्याऐवजी च्या बदली एक शब्द सांगणे. म्हणजे अर्थातच स्पष्टीकरणही पेपरात असेल, त्यासाठी उत्तर असणारा शब्दही ऑप्शनमध्ये असेल. म्हणून हे वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जास्तीत जास्त शब्द आपल्याला माहीत असणं आवश्यक असते. उदाहरणार्थ, वन हू बिलीव्ज इन गॉड याला थेइस्ट म्हणतात. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड याला अथेइस्ट म्हणतात. वन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड याला ॲग्नॉस्टिक शब्द आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्पष्टीकरण असेल किंवा वन हू इज ऑलवेज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर्स याच्यासाठी अल्ट्रुइस्ट शब्द आहे. तर अशा पद्धतीनं स्पष्टीकरण असेल त्यासाठी एक शब्द सांगणे हा भाग आहे. नंतर इडॉम्स आणि फ्रेजेस याशिवाय जवळपास पेपरच निघत नाही. वन वर्ड सबस्टिट्यूशन झालं, इडॉम्स आणि फ्रेजेस झाल्या. इडॉम्स आणि फ्रेजेस यावर तुम्हाला त्या इडॉम्सचे अर्थ काय आहे इंग्रजीमध्ये हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे यावर प्रश्न कसा असतो की वाक्यामध्ये याचा यूज करून दिला जातो, वाक्यात वापर दिलेला असतो आणि त्या आयडॉमचा किंवा फ्रेजेसचा आपल्याला अर्थ ऑप्शनच्या माध्यमातून विचारला जातो. आणि शब्द टू शब्द याचा अर्थ नसतो. जसं ॲपल ऑफ वन्स आय याचा अर्थ असा नाही की एखाद्याच्या डोळ्याचे सफरचंद. याचा अर्थ होतो व्हेरी लव्हिंग थिंग, अतिप्रिय बाब. किंवा ॲड फ्यूल टू द फ्लेम म्हणजे आगीत तेल टाकणे म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, पण मराठीचा इंग्रजीत काही संबंध नाही. ऑप्शनमध्ये तुम्हाला इंग्रजीतच असणार आहे. म्हणून ॲड फ्यूल टू द फ्लेम याचा अर्थ आगीत तेल टाकणे. म्हणजे नेमकं आगीत तेल टाकणे याचा अर्थ काय? खरंच आग लागेल आणि मग तेल टाकणं आहे का? नाही. तर आगीत तेल टाकणं याचा अर्थ आहे की भावना आणखी भडकावून देणे, म्हणजे मेक फिलिंग स्ट्रॉंगर. अशा पद्धतीनं शब्द वेगळेच असतात, अर्थ वेगळाच असतो आणि यावर खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर ॲडॉम्स आणि फ्रेजेस हा एक भाग आहे शब्दांच्या संदर्भात. नंतर हे सर्वांना माहिती आहे, सिनोनिम्स समानार्थी शब्द सांगणे आणि अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द सांगणे. जसं समानार्थी म्हणजे कसं की पॉवर तर स्ट्रेंथ अशा पद्धतीनं, आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगणे. पॉयझनच्या विरुद्ध अँटीडोट होतं. पॉयझन सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या विरुद्ध अँटीडोट होतं. तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यावर सरळ सेवेमध्ये खूप सारे प्रश्न विचारणं सुरू आहे सध्या, ॲडॉम्स आणि फ्रेजेसवर सुद्धा. आणि पाचवा जो घटक आहे या ठिकाणी शब्दांच्या संदर्भातला होमोनिम्स आहे. होमोनिम्स याचा अर्थ असा आहे की द वर्ड्स विच आर सिमिलर इन प्रोनाऊन्सिएशन बट देअर स्पेलिंग्ज आर डिफरंट अँड देअर मिनिंग्ज आर ऑल्सो डिफरंट. त्यांचे स्पेलिंग अलग अलग असतात, अर्थ अलग अलग असतात, उच्चारण मात्र मिळतं जुळतं असते. की जसं वेस्ट वेस्ट वेस्ट, आपण जर 3 शब्द जर पाहिले की WASTE वेस्ट, WEST वेस्ट आणि WAIST वेस्ट. उच्चारण सिमिलर आहे, सारखं उच्चारण आहे. WASTE वेस्ट, WEST वेस्ट, WAIST वेस्ट. आता हे जे वेस्ट आहे पहिलं WASTE वेस्ट म्हणजे वाया घालवणं, स्क्वॅन्डर असा त्याचा अर्थ आहे. दुसरा WEST हे वेस्ट आहे, डायरेक्शन आहे, दिशा आहे.
आणि WAIST वेस्ट कमरेला म्हणतो आपण, मिडल पार्ट ऑफ अवर बॉडी. तर अशा प्रकारे उच्चारण तर सारखे दिसतात, सारखे येत आहेत, पण स्पेलिंगमध्ये फरक आहे, अर्थात फरक आहे. तर असे शब्द होमोनिम्स, यांना होमोनिम्स म्हटलं जातं. तर यावर प्रश्न असतील. याशिवाय शब्दांमध्ये शब्दांचं करेक्ट स्पेलिंग लिहिणं, करेक्ट स्पेलिंग सांगता येणं, यावर प्रश्न असू शकतात. आणखी प्राण्यांचे जे निवास आहे, प्राणी कुठे राहतात, कोणते प्राणी कुठे राहतात, त्यांची नावं, प्राण्यांचे पिलांची नावं वगैरे, या पद्धतीनं शब्दांशी संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये असतात. तर अशा रीतीनं हा त्या सिलेबसचा दुसरा भाग होता. आता आपल्याला सरळ सिलेबसनुसार टीचिंगला सुरुवात करायची आहे. यामध्ये नाऊन युनिट, आपण सिलेबस सांगताना तुम्हाला सांगितलं की सर्वात प्रथम नाऊन युनिट घेतं, आणि नाऊन युनिटमध्येच आपण पहिला जो शिकण्याचा पॉईंट लिहिला पहा, द सेंटेन्स पॅटर्न्स लिहिलेला आहे. सेंटेन्स पॅटर्न्स म्हणजे वाक्य रचना. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वाक्याच्याच रूपात भाषा अस्तित्वात आहे, आणि म्हणून वाक्याची रचना आपल्याला समजली पाहिजे. वाक्याची रचना याचा अर्थ की कोणते शब्द कुठे येतात, शब्दांचा वाक्यातील क्रम कोणता असतो, आणि या क्रमाच्या आधारे सेंटेन्स पॅटर्न्स 5 प्रकारचे इंग्रजीमध्ये मानले जातात. सेंटेन्स पॅटर्न आहे काय याचं कदाचित कोणी तुम्हाला जास्त डीपमध्ये सांगणार नाही, पण हे ध्यानात घ्या की बेसिकली लँग्वेज इज अ सिस्टम विच इज कन्सिस्टेड ऑफ सम अदर सिस्टम्स, किंवा इन द सिस्टम ऑफ लँग्वेज सम अदर सिस्टम्स आर इन्क्लुडेड, लाईक ॲज फोनॉलॉजी, मॉर्फॉलॉजी, ग्राफेमिक्स, सिंटॅक्स, सेमॅन्टिक्स. यामधील जे सिंटॅक्स शब्द मी म्हटला, सिंटॅक्स, हा सिंटॅक्स म्हणजेच भाषेतील सेंटेन्स पॅटर्नची सिस्टम. या सेंटेन्स पॅटर्नचं इतकं महत्त्व आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत सरळ सेंटेन्स पॅटर्न्सवर प्रश्न कधी आला नव्हता. मी गेल्या 20 वर्षापासून सेंटेन्स पॅटर्न सुरुवात, कुठलीही शिकवण्याची सुरुवात करताना सेंटेन्स पॅटर्नने करत होतो. आणि एक दिवस आलाच, गेल्या एका MPSCच्या परीक्षेमध्ये असाही सेंटेन्स पॅटर्नवर प्रश्न विचारला की तो बऱ्याच जणांना कन्फ्यूज करून गेला. आणि सेंटेन्स पॅटर्न मुळातच वाक्यरचना, आणि या वाक्यरचनेमध्ये जे वाक्य ज्या घटकांचं बनते, कर्ता असेल, क्रियापद आहे, कर्म आहे, प्रत्यक्ष कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे, कॉम्प्लिमेंट पूरक घटक आहे, यासारख्या घटकांचं वाक्य बनलेलं असतं. फक्त वाक्यरचनेमध्ये कोणत्या वाक्यामध्ये कोणत्या घटकाची कुठे जागा असते, तो क्रम, त्या क्रमाच्या आधारे सेंटेन्स पॅटर्न हे 5 प्रकारचे आहे. याचं महत्त्व कुठे आहे सेंटेन्स पॅटर्नचं? तुम्हाला नाऊन या घटकामध्ये नामांचे कार्य सांगा, म्हणजे फंक्शन्स ऑफ नाऊन्स ज्या वेळेला आपल्याला शिकायचे आहे, तर त्याचा बेस सेंटेन्स पॅटर्न आहे. सेंटेन्स पॅटर्न शिकले की तुम्हाला नाऊन फंक्शन्स 2 मिनिटात ओळखता येतं. दुसरा, नाऊन द केसेस नामाच्या जे विभक्ती आहे त्याचंही जवळपास 90% बेसिक स्ट्रक्चर हे सेंटेन्स पॅटर्न्स आहे. म्हणजे सेंटेन्स पॅटर्न जर आलं तर तुम्हाला नामाचे फंक्शन सांगता येतं, नामाची केस ओळखायला मदत होते. इव्हन ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे का, क्वालिफाईंग ऑब्जेक्ट आहे का, क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट आहे, अशाही पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सेंटेन्स पॅटर्नची तुम्हाला मदत होते. आणि म्हणून सेंटेन्स पॅटर्न हे नेमकं आता किती आहेत, कोणते आहेत, हे आपल्याला सविस्तर शिकायचं आहे. या ठिकाणी जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की देर आर 5 काइंड्स ऑफ सेंटेन्स पॅटर्न्स विच आर फॉलोड इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये 5 प्रकारचे सेंटेन्स पॅटर्न मानले जातात. यामध्ये सर्वात पहिला आहे S+V. हा या ठिकाणी हा नंबर 1. S+V सब्जेक्ट आणि व्हर्ब असं वाक्य रचना की ज्यामध्ये हे 2 घटक आहे, कर्ता आणि क्रियापद. हा पहिला पॅटर्न S+Vचा. आता या ठिकाणी हे पॅटर्न शिकण्यापूर्वी आपल्याला हे सब्जेक्ट कशाला म्हणता, व्हर्ब कशाला म्हणता, हे बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर नाही. आपल्याला सहज वाटते. मी सहज विचारलं की कर्ता कशाला म्हणता, तर मुलांचं उत्तर असतं किंवा क्रिया करणारा घटक त्याला आम्ही कर्ता म्हणतो. क्रिया जो करतो त्याला आम्ही कर्ता म्हणतो. ठीक आहे, ही काही अंशी कर्त्याची व्याख्या ठीक आहे,
परंतु पूर्ण ही कर्त्याची व्याख्या नाही. उदाहरणार्थ आता मला सांगा की जसं राम प्लेज क्रिकेट, या ठिकाणी राम क्रिकेट खेळतो, इथं ठीक आहे की खेळण्याची क्रिया करणारा राम तुमचा सब्जेक्ट होईल. पण राम हॅज अ बॅट, रामकडे बॅट आहे. आता या ठिकाणी हे हॅज असेल किंवा होती तर हॅड घेऊ आपण. तर हॅज हॅड हे जे आहे नुसतं हॅज किंवा हॅड किंवा हॅव असेल तर हे त्या कर्त्याची मालकी सांगतं त्या पुढच्या नामावर, की रामकडे बॅट आहे. म्हणजेच पहा, रामकडे बॅट आहे म्हणजे इथं मालकी येऊन राहिली. हां, राम इज अ प्लेयर, राम खेळाडू आहे. रामची स्थिती सांगणं सुरू आहे. राम इज बिझी, राम बिझी आहे, इथं स्थिती सांगणं सुरू आहे. तर या ठिकाणी कोणत्या क्रिया करणं सुरू नाही, इथं मालकी आहे किंवा स्थिती आहे. म्हणजेच या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला आता जर मी एक वाक्य घेतलं की द स्काय इज ब्ल्यू, आकाश निळे आहे, यामध्ये कोणती क्रिया आहे मग? हां, तर इथं क्रिया नाही, तर इथं स्कायबद्दल बोलणं सुरू आहे. काही वाक्यामध्ये थोडक्यामध्ये वाक्यामध्ये ज्या घटकाबद्दल बोलल्या जातं म्हणजे अबाउट व्हूम ऑर विच वी स्पीक in the sentence, it is called subject. And what we speak about the subject, it is predicate of the sentence. तर कर्ता म्हणजे काय, तर ज्याच्या विषयी बोलल्या जातं तो घटक म्हणजे कर्ता, त्याला म्हणायचं सब्जेक्ट. आणि वर्ब कशाला म्हणायचं, तर कर्त्याची क्रिया किंवा कर्त्याची मालकी किंवा कर्त्याची स्थिती किंवा अवस्था सांगणारा शब्द त्याला वर्ब म्हणायचं आहे. केवळ फक्त क्रिया करणारा घटक म्हणजेच क्रियापद होतं असं नाही. म्हणजे जे मी अगोदर बोललो तोच मुद्दा या ठिकाणी, की कर्त्याची स्थिती, कर्त्याची मालकी किंवा कर्त्याची क्रिया दर्शविणारा शब्द हे क्रियापद असते. पहिला पॅटर्न पहा, या ठिकाणी द बर्ड्स फ्लाय इन द स्काय. इथे या ठिकाणी द बर्ड्स फ्लाय इन द स्काय असे 3 पार्ट आहे. फ्लाय हे वर्ब आहे. पहा, आपल्याला माहिती आहे की इंग्रजी वाक्यरचनेमध्ये जनरली वर्ब हॅज सेकंड पोझिशन, क्रियापदाची दुसरी जागा असते, तर त्यानुसार फ्लाय हे वर्ब आहे. आता पक्षी आकाशात उडतात, तर उडण्याची क्रिया करणारा जो घटक आहे तो आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये वी आर स्पीकिंग अबाउट द बर्ड्स, हा झाला तुमचा द बर्ड झाला सब्जेक्ट, फ्लाय झालं वर्ब. आता इन द स्काय हे काय आहे हा महत्त्वाचा विषय आहे. तर आम्ही असं शिकलेलो असतो किंवा राहिलेला कर्ता झालं, क्रियापद झालं, कदाचित कर्म वगैरे, जो राहिलेला भाग आहे त्याला सी म्हणा, म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंट म्हणा. तर हा राहिलेला भाग जो आहे हे कॉम्प्लिमेंट नाही. कॉम्प्लिमेंट इज द कंपोनंट ऑफ द सेंटेन्स विदाउट विच द सेंटेन्स कांट एक्सप्रेस कम्प्लीट सेन्स. हा पूरक घटक नाही. दिस इज एक्सटेंडेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. हे एक्सटेन्शन आहे, ई आहे. हे जे इन द स्काय असेल, इन द जंगल असेल, इन द अर्ली इन द मॉर्निंग असेल, तर हे ऑन द ग्राउंड आहे. तर हे जे भाग आहेत हे एक्सटेन्शन असतं वाक्याचं, किंवा त्यालाच एक्सटेंडेड पार्ट ऑफ द सेंटेन्स असं म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी यस प्लस व्ही प्लस ई असं आलं. कुठल्याही 5 पॅटर्नमध्ये ई लिहिल्याची जागा नाही, म्हणजे ई लिहिल्या जात नाही. आणि म्हणून इथे ई जरी असलं तरी या वाक्याचा पॅटर्न जर विचारला तर तो यस प्लस व्हीच सांगायचा आहे. सेंटेन्स पॅटर्न शिकायचं म्हणजे नेमकं काय शिकणं आहे तुम्हाला, तर जे वाक्य आहे त्या वाक्यातील प्रत्येक घटकाला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा इतर जे घटक आहे त्यानुसार लेबलिंग करणं, ते ओळखता येणं की हा शब्द वाक्याचा सब्जेक्ट आहे, हे क्रियापद आहे, किंवा हे एक्सटेन्शन आहे का, हे कॉम्प्लिमेंट आहे का, हे ऑब्जेक्ट आहे का, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अशा पद्धती. पॅटर्न दुसरा पहा, यस प्लस व्ही प्लस ओ, यस प्लस व्ही प्लस ओ. यामध्ये राधा ड्रॉज अ रांगोली डिझाईन, हे इथं वाक्य पहा. इथे आता राधा रांगोळी काढते, तर ड्रॉज हे वर्ब आहे, काढणे ही क्रिया दाखवतो शब्द हा. आता राधा ही क्रिया करणारी आहे काढण्याची, राधा झालं तुमचा सब्जेक्ट, राधा, ड्रॉज झालं वर्ब. आता कर्म काय असतं, आता पुन्हा आपण यस व्हीची माहिती घेतली. आता ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, तर ऑब्जेक्ट इज द कंपोनंट ऑफ द सेंटेन्स ऑन व्हिच ॲक्शन टेक्स प्लेस.
ऑब्जेक्ट हा असा घटक असतो की ज्यावर त्या वाक्यातील क्रियापद जी क्रिया दर्शविते, व्यक्त करते, ती क्रिया घडते. आता ही क्रिया जर डायरेक्ट घडत असेल तर त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं, आणि ज्या घटकावर इनडायरेक्टली होत असेल त्या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. आता या ठिकाणी राधा रांगोळी काढते. आता तुम्ही ड्रॉजला कर्म आहे का नाही याच्यासाठी तुम्ही व्हॉटचाही प्रश्न विचारू शकता की ड्रॉज या क्रियापदाला की व्हॉट डज राधा ड्रॉ, व्हॉट डज राधा ड्रॉ, राधा काय काढते, तर उत्तर तुमचं येतं अ रांगोली डिझाईन. हे कायचं जे उत्तर या ठिकाणी येऊन राहिलं हे आहे तुमचं ऑब्जेक्ट. यानंतर यासारख्या आणखी उदाहरणे की राम प्लेस क्रिकेट, व्हॉट डज राम प्ले, तर क्रिकेट ऑब्जेक्ट इन, तर अशा रीतीने SVO. यानंतर पुन्हा थोडंसं ऑब्जेक्ट ओळखण्यामध्ये अडचण इथे येऊ शकते तुम्हाला. तुम्ही लिहितो, वाचतो, घेतो, देतो, तर काय लिहितो, काय वाचतो यानुसार तुम्ही कर्म ओळखाल. पण जर असं जर वाक्य असेल की ज्या वाक्यामध्ये फक्त हॅव किंवा फक्त हॅज किंवा फक्त हॅड हेच मेनच्या भूमिकेमध्ये क्रियापद असेल, मेनच्या भूमिकेमध्ये क्रियापद असेल, याचा अर्थ हे त्या वाक्यामध्ये सहायकारीच्या रोलमध्ये नसेल. म्हणजे हे एकट्याच्याच भरोश्यावर त्या वाक्याला अर्थ आणत असतील, म्हणजे एकटे असतील. अशा स्थितीमध्ये हे यानंतरचं जे नाम असेल अ फ्रेंड, आता या ठिकाणी रमेश सब्जेक्ट आहे, हॅज हे तुमचं वर्ब आहे, आणि अ फ्रेंड जे आहे तर हे ऑब्जेक्ट सांगायचं. म्हणजे फक्त ह्या जर समजा आता ही हॅड अ सायकल, तर इथे बी सायकल ऑब्जेक्ट आहे. वी हॅव अ कार, इथे कार ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे ध्यानात ठेवा की कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्टमध्ये ओळखताना फरक करताना ही अडचण जाऊ शकते. तर त्या ठिकाणी हॅव किंवा हॅज किंवा हॅड नंतरचं जे नाम असतं ते नाम म्हणायचं तुम्ही ऑब्जेक्ट, हे ध्यानात ठेवा. इथे रमेश हॅज, इथं हॅज असू शकतं एक कर्त्यानुसार, हॅव असू शकतं, किंवा काळानुसार भूतकाळ असेल तर हॅडही असू शकतं. पण हॅव हॅज हॅड नंतरचं नाम ऑब्जेक्ट सांगायचं. जसं व्हॉट डज रमेश हॅव, रमेशकडे काय आहे, तर रमेशला काय आहे, तर मित्र आहे. अशा रीतीने आता इथे S+V+C आलं पहा, हा अतिशय महत्त्वाचा पॅटर्न आहे. ह्या सी बद्दल बरंचसं कन्फ्युजन असते नेहमी. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं, सब्जेक्ट करता आहेच, नंबर 2वर तुमचं क्रियापद. पाचही पॅटर्नमध्ये सब्जेक्ट वर्ब हे सुरुवातीलाच ही ऑर्डर असेल. आणि नीट ध्यानात ठेवा, हे जे तुमचं पॅराजंबल असेल किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंटचा जो प्रश्न विचारणं सुरू आहे त्याचाही बेस हाच आहे की शब्दांची ऑर्डर. तुम्ही 12व्या वर्गामध्ये अलंकार, इन्व्हर्जन अलंकार शिकत होते की शब्दांची मांडणी योग्य त्या प्रोज ऑर्डरने केलेली नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही सांगत होते की हा इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. म्हणजेच शब्दांची मांडणी गद्य रचनेनुसार जर नाही केली तर ते उलट क्रम अलंकार होता. अगदी मग आता आपल्याला सेंटेन्स रिअरेंजमेंटमध्ये सुद्धा कर्ता क्रियापद याने तो पॅटर्न आहे, त्यानुसार आपल्याला मदत होईल यानुसार की कोणतं पार्ट कुठे पाहिजे ते समजण्यासाठी. आता SV आणि C, SV बद्दल तर आता कॉमन माहिती सगळ्यांना समजलीच. C काय आहे, इथं हा नवीन कंपोनंट आला, घटक आला. C आहे पहा कॉम्प्लिमेंट, COMPLEMENT. आणखी तुम्ही कॉम्प्लिमेंट ऐकेलं असेल, जे तुम्ही शुभेच्छा वगैरे देता ना, तर ते COMPLI स्पेलिंग जे शुभेच्छाचं तुमचं असते ना, कॉम्प्लिमेंट्स देता तुम्ही, माय बेस्ट कॉम्प्लिमेंट्स टू युअर पॅरेंट्स, तर त्या कॉम्प्लिमेंट्सच्या स्पेलिंगमध्ये PL नंतर ईच्या ऐवजी आय असतं. हे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक घटक आहे पहा, याचा अर्थ पूरक घटक. पूरक घटक काय कशाला म्हणायचं, तर ज्याच्याशिवाय सेन्स कंप्लीट होत नाही असा घटक. म्हणजे कॉम्प्लिमेंट इज द कंपोनंट ऑफ द सेंटेन्स विदाऊट विच द सेंटेन्स कांट एक्सप्रेस कंप्लीट सेन्स. आणि त्यामुळं हे C. आता नेमकं C कसं ओळखायचं, तर अगदी साधं आहे. जेव्हा वाक्यामध्ये कर्त्याची स्थिती सांगणारे क्रियापद असेल, कर्त्याची स्थिती कोणती, वर्तमानातली स्थिती सांगणारं ॲम किंवा इज किंवा आर, भूतकाळातली स्थिती सांगणारं वाच किंवा वेअर, किंवा भविष्यातली स्थिती सांगणारं शॉल बी किंवा विल बी, या 3 प्रकारच्या क्रियापदानंतरचं जे नाम असेल त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हणायचं आहे. म्हणजे जसं या ठिकाणी आता दिस इज अ बॅट,
किंवा हेच वाक्य पहा आता, कोरोना इज अ डिसीज, तर इथं इज आलं पहा, फक्त इजच्याच भरोश्यावर अर्थ आहे. इज इथं सहायकारीच्या भूमिकेत नाही आहे. जेव्हा हे आयसोलेटेड असतात, एकटे असतात ना, तेव्हा ते मुख्यच्या भूमिकेत काम करतात. तर इज, कोरोना हा झाला तुमचा सब्जेक्ट, इज हे झालं वर्ब, आणि ॲमिजार नंतरचं नाम डिसीज, आजार, बिमारी, हे झालं तुमचं सी. याला ओ म्हणायचं नाही. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटमधला फरक ओळखण्यासाठी कसं ओळखायचं, तर स्पष्ट आहे की हॅव, हॅड, हॅज नंतरचं नाम ऑब्जेक्ट सांगा. तर ॲम, इज, आर किंवा वाज, वेअर किंवा शॉल बी, विल बी, की सी विल बी अ डॉक्टर, तर हे अ डॉक्टर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आहे. इथे सी इज अ डॉक्टर असा असेल तरी बी हे कॉम्प्लिमेंट आहे. आता भूतकाळात असेल, वाज असेल, पण पुढे नाम असेल, तर ते सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे. तर हा फरक दोन्हीतला करता आला पाहिजे. त्यानंतर पुढचा पॅटर्न पहा, यस प्लस व्ही प्लस आय ओ प्लस डी ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, वर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट, कर्ता, क्रियापद, अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे असं कर्म की ज्याच्यावर, म्हणजे असा घटक वाक्याचा की ज्याच्यावर ती क्रिया अप्रत्यक्ष होते. आणि प्रत्यक्ष कर्म डायरेक्ट ऑब्जेक्ट काय, तर डायरेक्ट त्याच्यावर ॲक्शन होते. म्हणजेच थोडक्यात कायचं उत्तर त्या वाक्यातल्या क्रियापदाला जर कायने प्रश्न विचारला, जसं आता हे वाक्य आहे की ही बॉट मीना अ बुक, यामध्ये क्रियापद आहे तुमचं बॉट, सब्जेक्ट आहे ही. आता बॉटला जर तुम्ही वाटणं, त्याने मीनाला पुस्तक विकत घेतले, मीनासाठी मीनाला पुस्तक विकत घेतलं, ही बॉट मीना अ बुक. आता काय विकत घेतलं, व्हॉट डीड ही बाय, व्हॉट डीड ही बाय, काय विकत घेतलं, तर कायचं उत्तर येईन तुमचं अ बुक. हे झालं तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे डायरेक्ट ॲक्शन टेक प्लेस होते यावर, अ बुकवर. आणि कोणाला, फॉर हुम, कोणासाठी, याचं जे उत्तर की कोणासाठी विकत घेतलं, तर याचं उत्तर म्हणजे इथं येईल तुमचं मीना, तर हे होईल तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे ध्यानात ठेवा. ही बॉट मीना अ बुक, म्हणजे त्याने मीनाला एक पुस्तक विकत घेतलं. काय विकत घेतलं, ते डायरेक्ट ऑब्जेक्ट अ बुक. कोणाला विकत घेतलं, मीनासाठी विकत घेतलं, हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि आता यानंतर शेवटचा पाचवा जो आहे, यस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओ सी, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता आम्हाला सब्जेक्टची ओळख झाली, व्हर्बची ओळख झाली, कर्म कशाला म्हणतात तिची ओळख झाली. इथे नवीन भाग आला पहा, कंपोनंट, की ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. व्हॉट इज ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, तर कर्माची पूरक माहिती, कर्माविषयीची पूरक माहिती. की उदाहरणार्थ, सी मेड मी मॅड, तिने मला मॅड केलं. आता केलं हे झालं वर्ब, करणारी सी हा झाला सब्जेक्ट, मॅड कोणाला केलं, मला, माझ्यावर ती क्रिया झाली म्हणून मी झाला ऑब्जेक्ट, आणि मॅड कोण झालं, तर मीच, आणि मी कोण आहे, ऑब्जेक्ट. म्हणजे ही ओ बद्दलचीच माहिती आहे, पूरक माहिती आहे मॅड शब्द, आणि म्हणून हे जे मॅड आहे हे आहे ओ सी. याचं आणखी उदाहरण जर पाहायचं आपल्याला, की पीपल मेड नरेंद्र मोदी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द पीपल सब्जेक्ट, मेड होईल वर्ब, नरेंद्र मोदी होईल ऑब्जेक्ट, आणि द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हा जो भाग असेल तो असेल ऑब्जेक्टची पूरक माहिती, म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. किंवा द BCCI मेड विराट कोहली द स्कीपर ऑफ इंडियन क्रिकेट टीम, द BCCI हा सब्जेक्ट, मेड वर्ब, विराट कोहली ऑब्जेक्ट, आणि द स्कीपर ऑफ इंडियन क्रिकेट टीम हे विराट कोहली जे ऑब्जेक्ट आहे त्याच्याबद्दलचीच ती माहिती असल्यामुळं ते होईल ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तर अशा प्रकारे सेंटेन्स पॅटर्न हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता जसं आता या ठिकाणी एखादं वाक्य, की आता समजा आता इंडिया हॅज मिसाईल्स, भारताकडे क्षेपणास्त्र आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला पॅटर्न ओळखायला विचारू शकता,
की याचा पॅटर्न सांगा. एस प्लस व्ही आहे का एस+v+o आहे का काय आहे. तर उदाहरणार्थ आता या ठिकाणी हॅज हे व्हर्ब आहे, इंडिया हे सब्जेक्ट आहे आणि हॅज नंतरचं नाम आल्यामुळं हे होईल तुमचं ऑब्जेक्ट अशा रीतीने. तर इंडिया इज माय कंट्रीमध्ये इंडिया इज माय कंट्री यामध्ये हे जे माय कंट्री आलं हे होईल तुमचं कॉम्प्लिमेंट. हे माय कंट्री हे सी होईल कारण इज नंतर आलं, हे हॅज नंतर आलं, हे ओ होईल ऑब्जेक्ट होईल. तर अशा रीतीने हे लेबलिंग करायला आपल्याला शिकणं आहे. या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.